त्यामुळे आज तुमच्याशी मी कार्यकर्ता म्हणून बोललो. ही जयंती महोत्सव उभा करणं म्हणजे काय साधन आहे? मीटिंग नसते अशी मीटिंग एप्रिल आला हे 20-25 जण कडक इस्त्री असतील. आणि मग ते अध्यक्ष उपाध्यक्ष ठरला म्हणजे मग विषय पहिला विषय असतो डीजे. अकलूजचा, इंदापूरचा, नाही पुण्याचा, मुंबईचा. शिवजयंतीला कितीचा होता? 24चा, 28चा पाहिजे. त्यांच्या घरातली भांडीपट्टी पाहिजे. ते काय समाजाची दहशत पाहिजे. भांडी पडल्यावर कसली दहशत? म्हणजे सगळ्याच डीजे चालले का नाही? त्यात 2 जण असते ती बसलेली असते. सगळ्यांचं झालं, सगळी दमली की मग ती 2 जण पुढे येते आणि ते तुमचं चालू दे डीजे विजेच. एक दिवस व्याख्यान ठेवे की ह्यांना कोणी बोलवलं? त्यांचं काय काम? त्यांना काय त्यांना हाकल देत पण ती जात नाही. ती तिथंच दारात लपतीची. परत त्यांचं डीजे चालू पण ती 2 गेलेले नसते. ती परत हळूच येते दमल्या. ते असं दिखतं चुबे मी नाचा की आम्ही कुठं नाही म्हणते. पण एक दिवस ठीक आहे. त्यांची तोंड बी अशी होती ती. त्यांच्या तोंडाकडे बघून ह्यांना पाजळ होत. अरे ह्यांना वय म्हण नाही ते मरते एवढं तळमळीन बोलते. हा ठीक आहे ते तू ठेव व्याख्या ती वक्ता विकत तू बघतेस दिसतो तू बघ. आम्ही काय तिकडे येणार. मग त्याचं लगेच चेहरा खुलते दोघांत. त्यांच्यावर असते माझा नंबर. शेवटी जेव्हा आता कोण मीच. मग मला फोन येते. मग त्याचा चेहरा फुलतो, आवाज फुटतो. असा पलीकडचा जय भीम सुद्धा असा कडक निघतो. जय भीम दादा. त्याचा जय भीम ऐकल्यावरच मला कळते तारीख मागानच थोडा. 10 मीटिंग बसल्याने आपल्याला व्याख्यान ठेवायचं. बाकी सगळी शांत असते. बोलणं बी नव्हते. मग ते मानधनाच दादा कसं मी काय बोलायच्या आतच ते पलीकडं म्हणतो समाज गरीब आहे. माझं बी आता पिळवटून निघते. मग मी पण म्हणतोय हा गरीबच आहे. येतो तारीख ठरत्या कार्यक्रम होते. मी गेल्यावर मग 4 दिवसांनी मला कळते 8 लाखाचा डीजे होता. मला 12,000 मग आता कळले मला समाज गरीब नाही समाज महाजला आहे. असं बोलल्यावर मला मार. डेंजर आहे सगळीच. ते जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष होणं बी साधी गोष्ट नाही. अध्यक्ष कुठे आहे आणि उपाध्यक्ष जवळ बसा एकमेकाला आधार देतात. कारण आपलं कोणच नसतं. मी झालो अध्यक्ष. मी त्यातनं गेलोय गावात आमच्या. आणि मी ज्या वेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेला माझ्या नशिबाने एक गोष्ट चांगली अशी झाली की आमच्या गावात एक प्राचार्य मुंबईला प्राचार्य होते. आणि ते रिटायर होऊन त्यांनी गावाला येऊन बंगला बांधला होता. ती गावाला राहिली होती. कोरोनात तिकडे त्यांची जिरली होती म्हणून ती गावाला आली. आणि म्हटलं आपण अध्यक्ष सर म्हटलं याच वर्षी आल्यात. पेन्शन म्हटलं किमान 2 लाख आहे. सहज म्हटलं हसत 25,000 देते म्हटलं. लाइटिंगचा खर्च निघेल म्हटलं अख्या गल्लीत लाइटिंग कर. फक्त सरांकडे मूड बघून जाय. तर आता योगायोग असा आमचा बी बाजार मंगळवारीच असतो. मग आपला मूड गावा असतो जातीचा बाजार दिस. आणि मी सरांकडे सारखं गॅलरीत लक्ष ठेवून होतो. सर दिसलं दाट टोकरता म्हटलं आला मोड आला. म्हणलं मी लगेच खजिनदाराला फोन केला. म्हणली या. ती जेवत्याला उठून आलो 25,000 आकडा एक. सचिव बोलवला 4 कार्यकर्ते गेलो आम्ही 7-8 जण. सरांच्या दारात बेल वाजव दार उघड.
सरांनी आम्हाला बघितलं. सर म्हणले कमरत वाकलं ते असं, नमो बुद्धाय जय भीम. आया कधी पेटायच म्हटले. आणि ते खाली पायात पांढरं कुत्र एक फिरत होत. मी त्या कुत्र्यावर बघितलं, त्यांनी ते कुत्र दाखवलं. म्हणे हा आमचा टॉमी. मग आम्ही सोफ्यावर बसलो. सोफ्यावर बसताना मी टॉमीला मांडीव घेतला. 25,000ची पावते म्हटलं टॉमीला कशाला सोडा. दुपारी 1 वाजता आम्ही गेलोय. सर समोर बसले, आम्ही 7-8 जण इकडं. आणि सरांनी मला विचारलं तुला माहित आहे का? आता कशाबद्दल माहित आहे काय काय मला माहित नव्हतं. कसला प्रश्न आहे? तुला माहित आहे का? ह्याच्यावर मी नाही म्हटलं. नाही म्हटलं तिथंच बस. तुला माहित आहे का म्हटलं नाही. आणि ती सरांनी लेक्चर चालू केलंय दुपारी 1 वाजता. सर अश्मयुगीन कालापासून सुरू झाली, मानवाच्या जन्मापासून. सम्राट अशोक, बळीराजा, गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब, गाडगे बाबा पर्यंत संध्याकाळचं 5 वाजलं. 1ला बसले ते मांडीवर झोपला टॉमी. मी हळूच वाकून किचन मध्ये बघितलं तर त्यांच्या मॅडम माझ्याकडे बघून हसत होत्या. मग मला कळलं या का हसत्यात. म्हणजे याच्या अंगातलं पाणी त्यालाच व्हायला, तिलाच माहिती. मी असं हात जोडून म्हटलं सोडवा. ती लिंबू सरबत घेऊन आली आणि तिने तोंडालाच लावलं. आणि मग ती माझ्याकडे बघत पडली. हा तुम्ही वर्गणी? हा म्हटलं सर द्या की वर्गणी द्या. मग ते पावती पुस्तक पुढं ठेवलं. आता त्या पावती पुस्तकावरचा जो चौकोन असतो तो सुद्धा आम्ही मोठा छापलेला असतो. आकडा मोठा असला तर बसावं. मग मी त्या चौकोनात बघायला लागलो आकडा. सरांनी आमच्या तोंडाकडे बघितलं. तिथं नाव लिहिलं प्राचार्य डॉक्टर सगळ्या पदव्या लिहून मग नाव लिहिलं. आणि मग त्या चौकोनात पेन आण. मग असा श्वास फुलला माझा. म्हटलं लाइटिंग निघत्या. 301 रुपये दिले सर. झोपल्याला मांडी उचलून फेकतात. टॉप पावती देत सर म्हटले हे घ्या. आणि माझी 12वीला नात पहिल्या नंबराने पास झाली, तिचा सत्कार ठेवा, शाल मी देतो. आणि माझं एक व्याख्यान ठेवा. मग मी असं हात जोडलं म्हणलं नमो बुद्धाय जय भीम सर. आणि ती शेजारी खजिनदार उठताना माझ्या पायावर पाय देऊन उठला. पाय मुरगाळा रागान बघत होत. अर्ध जेवण टाकून आलत. 300 पडलं काय. आम्ही त्या बंगल्यातलं बाहेर आलो तर ती एक म्हातारी दुसऱ्याच्या रानात कामाला गेलेली, ती हातात खुरप घेऊन घरला चालली होती काम करून दुसऱ्याच्या रानात. तिनं आम्हाला बघितलं आणि मला बघून ती जोरात वरटली. म्हटली हे काय ऐकली. मग आम्ही पळत तिच्याकडे गेलो तर हातात पावती पुस्तक बघून ती मला म्हटली एप्रिल आला होय, बाबाची जयंती आली होय, आमच्याकडे आला नाही. म्हटलं उद्या येणार आहे. उद्या संध्याकाळी ये. म्हटलं का? बिशी लावल्या. म्हटली उद्या दुपारी जाऊन बिशी फुडते. माझं 2000 रुपये घेऊन जा, पण बाबाची जयंती दणक्यात साजरी करा. कुणाला कळलं आंबेडकर. कारण ओंजळीतनं तिनं पाणी पिल्या नव्हतं. तिच्या आईच्या कमरेला तिनं खराटा बघितलेला होता. त्याची जाणीव होती. आणि ती एक पिढी अशी होती की दुसऱ्याच्या रानात जाऊन काम करावं लागलं तरी चालत, रात्रीचं जाऊन एसटी स्टँडवर हमाली करायची वेळ आली तरी चालेल, मी करीन.
पण बाबासाहेबाची शपथ, पोराच्या दप्तराला कंपास पेटी कधी कमी पडू द्यायची नाही, हा सांगावा घेऊन आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवणारी ती पिढी होती. म्हणून आता ती जरा घडली. म्हणून जरा नाचताना, दारू पिताना आणि येड्यागत वागताना जरा यांचं भान ठेवायला शिक. आपण आणलेली वर्गणी ही कोणातरी घामाची बी असती, आणि ती जर ठोकशुक ठाकची परत जर उधळायला लागला तर अवघड आहे. आणि मग त्यांना काय बोलावं तर नवीन जमात आली आहे. आम्ही वर्षभर वाचतो, एक दिवस नाचतो. तू तुझ्या जिंदगी वर्षभर वाचणारी नाचत नाही. ती फेसबुकवर वाचते, ती शृंगारी कथा ती वाचक आहे ती. पर्यंत म्हणलो कशाला ना, आमचे जे बाबासाहेबांची जयंती आहे, तुला आमचं दिसते काय, दुसरं दिसत नाही, आम्ही नाच. मी म्हणते मग तुझ्या आज्याची जयंती कर की, वर्गणी मी देत. त्याची जन्म तारीख बी तुला माहित. ते जुना पॅन्थर किती आल्या नाही, ज्यांनी ढसाळ बघितला, ज्यांनी पॅन्थरचा काळ, ते कशाला आले तिथं हे बघायला आले की आमच्या नंतर काय आहे का. आणि राशीन मध्ये सुद्धा चळवळ होती एकेकाळी. ही सगळं गाव बोंबलत हिंडून आल्यावर पण मला नगर जिल्ह्यातलं फार महत्वाचं गाव आहे राशीन जिल्हा. ही आत्ताच्या पिढीला माहित नाही. तेव्हा जी जय भीम जी घालायची पॅन्थर चौकात, जय भीम आढाव, सगळी गप बघायची ते आढाव. आणि आता याची पिपाय जय भीम आयला पुढे सांगूट घालू गमवते आज 2-2 हाताना. मग त्यानं तार आणल्या गॅरेज, त्यात ते गरम कालवण होतं ना, असं ढवळतीने उलट. ते दंता गेला तुझा इथं वाच. असलं बोलले की मला मारते आणि मी अजून टाळा पडतो. सगळीकडे भारत मॅच हारलं तरी मलाच मारते, काय संबंध असतो. आणि मी भारतीय आहे ना. बरं या महिन्यात मी तुम्हाला मिळालंच नसतो.